Hello guys, good morning. Welcome to House of Cliffali and and Happy Gudi Padwa. Happy Gudi Padwa to everybody. तुम्ही बघू शकता आज वृषाली एकदम साडी घालून एकदम एकदम प्रिटी ब्युटिफुल ऑल वर्ड्स लेस एवढी सुंदर दिसायला लागली. Yes. अँड आज गुढीपाडवा आहे. आम्ही आमच्या नवीन घरात आहे. सो आम्ही आता सध्या किचन मध्ये आहे. आम्ही जास्त नाही दाखवत आहे कारण आम्हाला अजून हाऊस टूर बनवणं नाही बनवलंय. बट पॉसिबलच होत नाही, आमचं खूप बिझी स्केड्यूल असल्यामुळे. पण आज तरी आम्ही तुम्हाला आमचं थोडं थोडं घर दिसेल पूजेमध्ये. हो, बट स्टील वी विल देन गिव्ह यू अ हाऊस टूर, अ प्रॉपर हाऊस टूर. Yeah. आणि आज गुढीपाडवा आहे. सो आम्ही सत्यनारायणची पूजा मागवली आहे घरामध्ये. तो करतोय आणि तो पंडित येणार आहे जो येऊन हे पूर्ण सगळं करणार आहे. सो वी विल स्टार्ट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे द हाऊस. सो आज ब्लॉग मोठा होणार आहे आणि अजून काहीतरी स्पेशल आहे. खूप मोठी गुड न्यूज खूप मोठी गुड न्यूज आहे. व्लॉग मध्ये पुढे कंटिन्यू करून बघा तुम्ही. That is very surprising and good thing. Yeah, that we and planned. for us also it's very big thing. So you stay tuned with us and see the whole vlog. It's going to be a long vlog, so stay with us. आणि आता आपण सगळ्यात मेन ते दूध तुम्हाला प्रिपरेशन दाखवतो. दाखवू आता काय करतोय. Let's go. आणि गाईस इथं वृषाली फायनली रांगोळी शिकायला लागले. रांगोळी बोलणं शिकून घे. मी रांगोळी शोधते. काय ते रांगोळी आणि मग ती काढणार आहे चटपट पटापट लक्ष्मीची घरके अंदर ताटापुढे फाटापुढे रांगोळी काढत बसा. रांगोळी तुटतच नाही. सो इट्स व्हाईट कलर. सो नाही केलं तरी चालतं व्हाईट कलर. नाईस. आणि माझी इंजिनियर बायको व्हाईटवर व्हाईट टाकायला गेले. दिसते का तुम्हाला? अंजीला सरळ लाईन पण मारता येत. सरळ पण लाईन नाही मारता येते, फक्त माझ्यावर लाईन मारता येतं. बेबी एफर्ट्स मॅटर्स. येस. आणि बघा किती सुंदर दिसते आहे माझी बेबी. तर बघू शोभी, अगं माझी सुंदर. ओके गाईज, सो आम्ही तुम्हाला हे पूर्ण कम्प्लीट झाल्यावर परत दाखवू. 50-50 दाखवू. वर्क इन प्रोग्रेस बघा. गाईज हे काय तुम्हाला कळालं ते सांगा. हे पत्ते ओके. हे बघा काय लिहिलंय. गिब्रिश. गिब्रिश हे यात लिहिलं तिने. आता कोरियन लँग्वेज कळत असेल तर सांगा कमेंट करून बघा मला काय लिहिले. वाव गाईज हे बघा, लुक एट दिस. किती भारी काढली तिने. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा रांगोळी काढली आहे. पहिल्यांदा नाही ऍक्च्युली काढली, पण मला येते एवढी भारी नाही. पण खूप भारी काढले कारण मी खूप भंगार केलं असतं. आय वुड नॉट नो इट बट व्हेरी नाईस. लव यू. बघा फायनली माझी घराची लक्ष्मी. फायनली आम्ही आमच्या स्वतःच्या घरात पूजा करतोय. आणि वृषाली स्वस्तिक काढते आहे. गाईज मला सांगा, तुमच्याकडे पण असं करता का? आमच्याकडे न्यू घर घेतलं की वास्तू शांती करता, देन अग्नीची पूजा करता. तर ऍक्च्युली आम्ही नेदरलँड्स मध्ये असल्यामुळे सगळे तर रिच्युअल्स नाही फॉलो करू शकत आहे. बट वी ट्राय आवर बेस्ट जेवढं होईल तेवढं. आणि हे बघा वृषाली किती सुंदर दिसत आहे. वाव, सो प्रिटी. गाईज तर मी तुम्हाला आता बाहेरचं वेदर पण दाखवते. किती आज सुंदर नाईस सनी डे. आणि आम्हाला किचन मधून हा व्ह्यू आहे. मे बी गॉड इज ऑल्सो ब्लेसिंग अस. येस. आणि किचन मधून हा व्ह्यू आहे. वरच्या रूम मधून वरच्या फ्लोर मधून हा व्ह्यू आहे. त्या वरच्या फ्लोर पासून पण स्ट्रेट व्ह्यू आहे. सो वी हॅव अ नेव्हर एंडिंग व्ह्यू दॅट विल नेव्हर गेट लॉस्ट इन फ्युचर. आणि इथे आम्ही आता फर्स्ट रिच्युअल परफॉर्म करतो आहे. दूध वाया घालणं. उतू घालणं. सॉरी. आणि याची ही दिसते का ही दांडी त्याने आता जस्ट तोडली. म्हणजे हातातून पडलं ते खाली भांड आणि आता जस्ट त्यांनी सकाळी केले डबल काम नाही ते. तर लेट्स सी. दूध उतू जायपर्यंत नंतर आम्ही बनवणार आहोत प्रसादाचा शिरा. हेच दूध आम्ही प्रसादाच्या शिऱ्याला यूज करू.
ऍक्च्युली अजून टाक थोडं, प्रसादात शिरायला लागेल कारण. अरे मग अजून टाकू ना वरून ते दूध. ओके, आधी त्याला गरम दूध लागतं ना. चल मी तोरण मागवतो. उतू गेलं तर जरा मागवा. तर आम्ही वेट करतोय दूध उतू यायचा. आणि हा आपलं घराचं पहिलं दूध मलाही माहित नाही का उतू करता, घालणं पण आहे. आमचे पॅरेंट्स बोलले की करा. and it is good, it is prosperity, and yes, आम्ही सगळं करू in order to make everything go good. येस. And this is the first ritual that everyone do, Indians do in their first house, like या you put the milk, you waste a little bit of milk when it's hot. पण आय थिंक इंग्लिश मध्ये जास्त वियर्ड साऊंड होतंय. हा. पुट द मिल्क. But you heat the milk, and once it's fully heated, you waste a little bit so that that milk flow over your gas. That's the ritual that we do. And इकडच्या लोकांना कळणार नाही की काय रिझन Oh. याच्या मागचं, Yeah, की ते it's a वेस्ट reason. करताय तुम्ही दूध. हो आम्ही उतू घालतो, उतू घालतो ना. हा, हा तर ते करतोय. आणि दूध आता प्रॉपर असं एकदम पीक बॉइलिंग पॉइंटला आलंय. अँड येस One. गाईस, तू अरे गॅस पण बंद करशील ना तर गॅस Okay. थांब. मी इथंच थांबतो मी. हा. गाईस आधी दूध वाया घालू, उतू घालू, सॉरी. अरे ये येईल तो, इट टेक्स टाइम टू कम. दूध मेल निकलना है, गाईस बघा क्लिफर्ड काय म्हणतोय. जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. दूध काय वेळ का लावतोय. येतोय इट्स कमिंग. आला ये पहिलं दूध उतू घालेलं. And Yes, it's done. it is done. This is the ritual that you need to let आणि down. आता आम्ही बनवणार आहोत हो. शिरा. Now हा म्हणजे आता ह्याचं आम्ही शिरा बनवू, ह्या प्रसादाचा शिरा. So this will be made into a nice sweet that we can eat. Not the milk that is fallen down, that will be cleansed, but we let that milk today, on the day for today we let that milk be. So you can, I'll show you how it's looking. आणि तुम्हाला हे प्रसादाची पण रेसिपी दाखव. Yes. So guys, असं दिसतं सध्या. दूध वाया आम्ही गेलं काल आहे. रात्री मस्त एवढं सगळं उतू साफ गेलं केलं आहे. होतं, Sorry. पण ठीक आहे आता. आणि हे मी तोडले आहे. सकाळी Yes. डबल कामं क्लिफर्ड करून शिका. गाईज मी इथे प्रसादाचा शिरा बनवायला घेतलेला आहे आणि क्लिफर्ड बाहेर ट्राय करतो आहे तोरण लावायचं. येस, थांब आम्ही दाखवू शकतो तुम्हाला. तोरण लावलंय मी, पण तो जरासा ढिला झाला. हां, पण मी त्याला म्हटलं असं नसतं तोरण. ओके, देन वेट. यू हॅव पासियस? मी चालले कारण की माझा शिरा नाही तर जळेल. गाईज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये हनुमान चालीसा पण ऐकू येत असेल कारण की आमचं रोज सकाळचं रिच्युअल्स आहे. आणि मी आता इथे बनवते आहे प्रसादाचा शिरा. आणि मी कट करत आहे प्रसादाचे काजू. हो, आणि आम्ही ना आज सकाळपासून फास्टवर आहे. म्हणजे आमच्या घरच्यांनी सांगितलं की पूजा होईपर्यंत म्हणजे पाणी सोडून काहीच नाही खायचं. आणि आम्ही आणले नवीन भारी काजू. काजू. अरे खात नसता. सॉरी. हे बघा या हावऱ्याला आत्ता मी सांगितलं की उपास आहे म्हणून आणि लगेच खाल्लं. अरे मला काय माहिती, मला वाटतं हावऱ्यापणा. आता हे काय करू मी? काहीच नाही, टाकून द्या आता. ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे तुम्हाला क्लिफर्डला बघून कळतच असेल की त्याला खायला किती आवडतं. गाईस त्यानंतर आम्हाला थोडीशी घाई झाली होती म्हणून मग आम्हाला सगळं असं पुन्हा रेकॉर्ड नाही करता आलं. बट अशा प्रकारे आम्ही पूजेचा सेटअप केला होता आमच्या लिव्हिंग रूममध्ये. सत्यनारायणचा फोटो अँड लाईक प्रसाद बनवला. नंतर प्रसाद ठेवला देवासमोर. त्यांनी पूर्ण आम्हाला पूजा सांगितली. पूजा अराउंड 1 आवरची होती. पूजा झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून केली आरती. माता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उपशेंदूर. आणि ॲक्च्युली त्यानंतर आम्ही घाईघाईमध्ये काय झालो, आम्ही माईक लावायचं विसरलो. म्हणजे आम्ही कपडे चेंज केले, ब्रेकफास्ट केला कारण की आम्हाला जायचं होतं एका स्पेशल ठिकाणी. बट आम्ही बोलत होतो अँड देन लेटर वी रिअलाइज की आम्ही माईक नाही लावलेलं. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसू शकतं की क्लिफर्ड जस्ट इन्फॉर्मेशन सांगतोय की आमची पूजा झाली. ओके गाईज, तर माझा फायनल रांगोळी बघा कशी दिसते. ॲक्च्युली मला एक्सपेक्टेड नव्हतं की मला एवढी येते, बट आय फील इट्स मॅनेजेबल, इट्स गुड. हे गाईज, हॅलो गाईस. आमची ना जस्ट म्हणजे 2 मिनिटांनी ट्रॅम हुकली. तर आता आम्ही चालत चाललोय.
आणि क्लिफर्डला बघा, कारण की माझ्या बॅगमध्ये पाणी वगैरे आहे, तर बॅग थोडीशी जड आहे. हो, थोडीशी नाही, ते हमेशा मीच पकडतो. कुठे पाठवताना ती पकडते. हां, एक्झॅक्टली. ॲक्च्युली दिस इज ट्रू. आणि आज नाईस सनी डे. मे बी गॉड इज ऑल्सो ब्लेसिंग अस. Yes. बिकॉज ही नोज आम्ही किती हार्डवर्क आणि किती कॉम्प्रोमाइजेस केलेले आणि आम्ही कुठून आलोय ना आज. Yeah, guys. So I will always say, ki, yeah, we both came from a very low middle class family. Whatever we have done today, whatever we are today, is because of our parents for sure. Because they were बिकॉज the ऑफ ones देअर who ब्लेसिंग. sacrificed everything for them and gave us the best education, gave us everything. आणि आय फील हे सगळ्याचं श्रेय त्यांना जातं जे आम्ही आता आहे. सो अगेन थँक्स फॉर माय मॉम अँड डॅड, फॉर वृषालीज मॉम अँड डॅड टू रेज अस सो वेल अँड टू bless us with what we are today. And we are now walking towards something. We are excited, running late a little bit, but yeah, I called and made sure that we'll be on time over there. But it's fine. इट्स मॅनेजेबल. It's manageable. So guys, let's go as we are येस going to. गाईज, फायनली आमची ट्रॅम आलेली आहे. दिसेल तुम्हाला. अजून खूप लांब आहे ट्रॅम. अजून खूप लांब आहे, पण दिसेल तुम्हाला. सी. आणि मला ही बघायला खूप आवडते. इट लुक्स व्हेरी क्यूट. आली आली. गाईस, आम्ही खूप हळू बोलतोय कारण तर जोरात नाही बोलू शकतो. लिटरली ही ट्रेन 25 सेकंड्सने हुकली असती. आम्ही लिटरली दार ओपन केलं, वी सॅट, आणि आणि लगेच ट्रेन निघाली. जर ही ट्रेन चुकली असती वी वुड हॅव टू वेट 35 मिनिट्स. कारण ड्युरिंग ऑफ पीक आवर्स, म्हणजे हे 11-12 नंतर 2-4 पर्यंत ट्रेन्स एवढे फ्रिक्वेंट नसतात इथं. फक्त मॉर्निंग अँड इव्हनिंग आफ्टर 5 ते एव्हरी 15-10 मिनिट्सला असतात ट्रेन. पण ड्युरिंग ॲक्च्युली नेदरलँड्समध्ये ना कनेक्शन खूप भारी it's पब्लिक good. ट्रान्सपोर्टला. ही But- ट्रेनवाली ट्रेन नाही, ही ट्रॅम आहे, Yeah. रोडवरती चालते. हा, रोडवरती. ट्रॅक्स. आणि तुम्हाला माहिती आहे का, नेदरलँड्समध्ये कनेक्शन खूप भारी आहे याच्यासाठी. बट इट्स लाईक बिटवीन 6 AM to 10 AM तुम्हाला खूप फ्रिक्वेंटली लाईक 10 मिनिट्सच्या गॅपने मिळेल. बट ऑफ पीक लाईक बिटवीन 10 AM to 5 पर्यंत थोडी फ्रिक्वेन्सी कमी होते. या 4 पर्यंत, पण तरी आय फील इट्स मॅनेजेबल. तुम्हाला रस्ता दाखवतो. रस्त्यावर भारी जाताना view, ट्रॅम भारी. कशी क्यूट दिसते. हे बघा गाईज. आणि ही ट्रॅम रस्त्यावर चालते. रस्त्यावर नाही, पटरीवर चालतं. हा, ओके, पटरीवर चालते. रस्त्यावर नाही, पटरीवर. चला मग तुम्हाला पोहोचून भेटू. येस, तुम्हाला पोहोचून दाखवतो आम्ही कुठे चाललोय. Guys, आम्ही so we are चालत चालत almost there. आणि तुम्हाला खरं सांगू, तो बघून असं खूप वेगळं फिलिंग्स आहेत. आय एम फीलिंग कोल्ड इनसाइड. या इट्स लाईक असं लॉट ना, ऑफ डिफरंट असं वाटतं की थंड ब्लड बॉडीमध्ये वाहतंय. इट्स लाईक खूप yeah. खुशीवाली अँड डोंट नो, लाईक खूप डिफरंट फिलिंग आहे. फीलिंग लाईक अशी Yeah. असं इट फील्स गुड. आय एम बिकम लिटल बिट इमोशनल अँड एव्हरीथिंग. आणि तुम्हाला दाखवू का आम्ही कुठे आलोय? तुम्हाला तुम्ही guess दाखवतो. करू शकता. इथून तुम्हाला आय थिंक कळून जाईल, पण तरी आम्ही हा. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आलोय. ओके गाईस, तर तुम्ही आता गेस करू शकता आम्ही इथे कशासाठी आलोय. तुम्हाला दिसते का कंपनी? आणि आज जाऊन बघू काय होणार आहे आज. Yes. गो. गाईस, आम्ही आतमध्ये आहे आणि आय एम सुपर 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 एक्सायटेड. गाईस, इथे अजून खूप सुंदर सुंदर पण गाड्या आहे. हा क्लिफर्ड आला. क्लिफर्डला कुठेही गेले की पहिले मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याला येते सुसू. केलं का मी कोणती गाडी घेणार आहे गाईस? बघू, लेट्स सी. येस. कारण मला एसयूव्ही पाहिजे, बट नॉट व्हेरी बिग, नॉट व्हेरी स्मॉल, द बेस्ट वन. लेट्स सी व्हिच इज द गुड वन अँड द मोस्ट पॉवरफुल वन. ॲक्च्युली तुम्ही गेस पण करू शकता. इट्स व्हेरी इझी टू गेस. तुम्हाला इथे दिसेल पण. गाईस, हेलो. सो फायनली ते माझं ड्रायव्हिंग लायसन्स सगळं घेऊन गेले टू रजिस्टर द कार ऑन माय नेम. आणि आम्ही पेपर वर्क करतोय. Paperwork, final signs and everything. And I finally used my finally debit card is used for the entire payment, and whole payment is done. And paisa. Wow. And now it's time to take the delivery. So
आणि त्यांनी आम्हाला वी हॅड रिक्वेस्टेड फॉर सम लाईक टू कीप द कार इनडोर नॉट आउटडोर. कारण की आम्ही त्यांना म्हटलं की आमची लाईक यु नो लाईफ मधली फर्स्ट कार आहे. आपली So, सोबतची फर्स्ट कार आहे दॅट हा आय एम बाईंग. क्लिफर्डकडे ऍक्च्युली 2 होत्या माझ्या होते पुण्यामध्ये, आधी पण माझ्याकडे नव्हती. पण आता आम्ही सोबत we have done like our life and now it's going to be always us, so Yes. we bought a car and now we will do the final work and mug we will बट do विच some कार? which car येस. तुम्हाला दिसेल लवकर दिसेल. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहे. Yes. गाईज आम्ही गाडी घेतली तरी क्लिफर्ड बघा अजून अजून बघतोय बिकॉज मॅनिफेस्टेशन. नाही फ्युचरमध्ये इफ इन केस मी प्लॅन केलं वृषालीसाठी गाडी गिफ्ट करायची, सो मला मी तर मला ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू ना गाईज, मला ही गाडी खूप आवडली खूप. and I don't know, maybe I get this car. येस अँड गेस विच कार इज दिस? It's like C40 but it's good. आणि दिस इज द शोरूम. आम्ही वेट करतोय त्यांच्या पेपर वर्क होण्याचा. आता बघा क्लिफर्ड जाईल आणि क्लिफर्ड एक एक कारमध्ये तरी जाऊन बसेल गरज नसताना. पण असतं ना ते सगळ्या मुलांसाठी कार म्हणजे एक त्यांचा टॉय असतो. पण आय एम सुपर हॅपी फॉर माय मॅन, ॲक्च्युली फॉर अस. अँड थँक यू गॉड अँड थँक यू अवर पॅरेंट्स ॲज वेल. बघा बघा त्याची ॲक्टिंग बघा गाईस, क्लिफर्डला बघा ॲक्टिंग बघा, ॲक्टिंग देख रहे हो. असं वाटतंय खरंच रस्त्यावर चालवतोय अशा प्रकारची ॲक्टिंग करतोय तो. उतरला बाबा उतरला फायनली. Guys, आता आम्ही चाललो फायनली गाडी बघायला आणि ते आता आम्हाला काहीतरी एक्सप्लेन करताय म्हणजे गाडीबद्दलच्या बेसिक्स लाईक यू नो हाऊ टू लॉक अनलॉक अँड अदर फीचर्स. अँड दिस इज अवर कार गाईस. तर आता ते क्लिफर्डला समजावून सांगताय सगळं. ओके आपल्याला माहीत असतं पण तरी पण इथलं बेसिक आहे की तुम्ही नवी गाडी घेतली की ते तुम्हाला सगळं प्रॉपर फुल्ली एक्सप्लेन करतील फीचर्स गाडीचे आणि ईच अँड एव्हरीथिंग. आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते आहे आमची न्यू गाडी. गाईस माझ्या मागे गाडी आहे आणि त्यांनी चालू पण केली आहे. आणि सी थँक यू गॉड लाईक वी आर सुपर 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 एक्सायटेड. फायनली आमच्याकडे गाडी आली. फायनली आमची पूजा झाली आहे. तर ते आता आम्हाला शोरूममधून गाडी बाहेर काढून देत आहे. फर्स्ट वी थॉट की वी विल डू बट लेटर ऑन म्हटलं नको रिस्क कारण की इथे खूप साऱ्या गाड्या आहे. मग ते आम्हाला गाडी बाहेर देणार काढून आणि मी आणि क्लिफर्ड नंतर तिथून पुढे गाडी घेऊन जाणार. let's go down, take our jackets, we wait down. येस My phone is where? गाईज क्लिफर्डला नवा खिलौना मिळालेला आहे. Volvo XC40. ये आमची गाडी फायनली. गाईज आम्ही फायनली हायवेवर गाडी काढली. आणि क्लिफर्ड केव्हाच आहे ना काहीतरी वेगळे फीचर्स ट्राय करून बघतोय आणि मला मध्येच असे झटके देतो मध्येच ब्रेक लागतो काहीतरी नवं ट्राय करतोय तो एक गाडी. फुल ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग पण मोड आहे, सो मी ते ट्राय करत होतो. मग तो सगळं बघतोय की काय. मी तर म्हटलं एका दिवसातच नको बघू. Why not? थकून नाही काय नाही. आणि फायनली 2 Volvo चाव्या माझ्या हातात. आता आम्ही घरी जाऊ थोडं फ्रेश होऊ and then we will go for shopping. So now we used to go before shopping walkie. Now we go by Kari. That's out. गाईस आम्ही शॉपिंग करायला चाललोय आणि क्लिफर्ड आणि मी आत्ता जस्ट नॉर्मल डिस्कशन करत होतो की लिटरली आम्ही इथून म्हणजे ना चालत चालत जात होतो 2 किलोमीटर दूर आणि ते पण पूर्ण अशा हातामध्ये बॅग्स घेऊन शॉपिंग बॅग्स घेऊन आमच्या ग्रॉसरीजच्या. आणि आज आम्ही गाडीमध्ये. सो वी वेर जस्ट सेइंग थँक यू टू गॉड अँड यू नो युनिवर्स
थँक्यू गाईस, जे पण आमचे व्हिडिओ पाहत असेल तुम्हाला पण. आम्ही सुपर मार्केटमधून थोडीशी शॉपिंग केली. आणि आम्ही आता घेतोय आमच्या घरातल्या काही काही गोष्टी संपलेल्या, कारण आज आम्हाला हातात नाही उचलून न्यायच्या. आज आमच्याकडे आहे गाडी. काय घेतोय? ओके. हा ठीक आहे. तर चला गाईज, बिलिंगला जाऊया. आणि बिलिंग प्रोसेस तर तुम्हाला एका अपकमिंग व्हिडिओत किंवा आम्ही बिलिंग प्रोसेस आताही दाखवू. गाईज, ही वीकली शॉपिंग नाही आहे बरं. ही फक्त आता लोक येणार आहे आमच्या घरी म्हणून एवढी शॉपिंग केली आम्ही. आणि ती झाली आहे €42, मीन्स ऑलमोस्ट 4200 रुपीज. अँड अरे कर पटकन पेमेंट. डन. दिस इज हाऊ अडल्टिंग साऊंड्स. गाईज, तर ॲज युजल वी आर बॅक. बॅक टू द ओल्ड हाऊस. फायनल थोडंसं स्टफ राहिलं होतं. दिस टाइम वी प्रॉमिस की फायनल वाला स्टफ घेऊन चाललोय आम्ही, कारण की आमच्याकडे गाडी नव्हती. आणि पहिले गाडी नव्हती म्हणून आम्ही काही गोष्टी नाही नेऊ शकलो. आता आम्ही घेऊन जाऊ सगळं. आणि क्लिफर्ड बघा बिचारा इतका थकलाय. सकाळी आम्ही खूप लवकर उठलो, कारण की आम्हाला पूजेचं प्रिपरेशन करायचं होतं, रांगोळी काढायची होती, एव्हरीथिंग. नाही, तर आम्ही आता मेन घरात पण एंट्री नाही करणार. आम्ही फक्त स्टोर रूम मधलं सामान घेणार आणि देन वी विल गो. गाईस, जर तुम्हाला आमचा गुढीपाडव्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्लीज हिट द बेल आयकन ॲज वेल. आणि इंस्टाग्रामवरती पण आम्हाला फॉलो करा. आणि तुम्हाला आमचा अवतार बघून कळालंच असेल की आम्ही ब्लॉग दुसऱ्या दिवशी एंड करतोय. कारण काल खूप थकलो आम्ही. एंड परत इट वॉज व्हेरी टायरिंग डे. गाडी आली, घराचं पूजा झालं. इट वॉज लाईक द व्हेरी नाईस ब्युटिफुल डे येस्टरडे. अँड आज आम्ही रिलॅक्स करणार आहे. ऑफिशियली वर्क फ्रॉम होम आहे, मी पण ऑन लीव आहे. सो वी आर जस्ट गोइंग टू रिलॅक्स टुडे जस्ट. And maybe we go for a drive in the evening. So, if you are going, we will surely vlog that. Yes. And thank you for staying till here and watching. So, see you guys.